ही जी बिर्याणी आहे ती सक्सेसफुली होणार आहे का? चला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज रविवार आहे आणि आज स्पेशल म्हणजे फ्रेंडशिप डे आहे। तर सर्वांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तसंच गटारी अमावस्या आहे, तर त्यानिमित्त मी आलेलो आहे आपल्या आत्याच्या घरी, कारण आपल्याला खास श्रुती मॅडम आहे त्यांनी आमंत्रण दिलेलं, तर त्यासाठी मी आलो आहे कांदिवलीला। आणि आज स्पेशल म्हणजे आज बिर्याणी बनवणार आहोत आपण, तर त्याची तयारी करतोय सर्व। म्हणजे कटिंग झालेलं आहे, कांदा टोमॅटो वगैरे, आणि बाकीचं चिकन मॅरिनेट करायचं आहे, तर ते आता आपण करणार आहोत। ही आपली ताई अप्पी ताई तिने चिकन दही मस्त मसाले घेतलेले आहेत मॅरिनेट करायला, आणि ते आता करणार आहे। तर तू दाखव आता कसं करतात ते। मी बोलणार नाही, बोलायचं काय, मी फक्त सांगणार आहे। हा मला तोड नको मला ना तोड नाही दाखवत आहे, तरी लाजते जाम लाजते ते कॅमेरा समोर यायला, पण ती माईक वर खूप मस्त बोलते। आमच्या गावाचे स्पीच वगैरे पण ती एकटीच देते, कोण महिला देत नाही अशा स्पीच, पण एकदम भारी असा स्पीच देते। पण ते अशा छोट्याशा कॅमेरा समोर यायला का लाजते तेच नाही माहीत आम्हाला। तर आता दाखवतो तुम्हाला तर तुम्हाला दाखवतो आता कसं मॅरिनेट करते आणि किती टाइम ठेवतो ते। हां, तर इथे दही घेतलंय, अशी बनव ना व्हिडिओ अशी। हां, तर इथे दही घेतलंय, तुम्ही पाहू शकता। हे दही आहे आणि हे चिकन आहे आपला, आणि हे आमचे काही मसाले आहेत जे खास आपल्या गावी आजीने दिलेले आहेत। तर आता ते मॅरिनेट करणार आहे, आणि आमचा हा सेटअप बनवला आहे, आणि ह्या आजीने खास आपले मसाले आणलेत आपल्या गावावरून बनवून काही। तर आता दह्यामध्ये आम्ही हळद टाकतोय थोडी, हा आपला तिखट मसाला, आणि आता थोडा गरम मसाला टाकूया। खूप तर मी वाटतोय तुझ्यापेक्षा, मी फक्त बनवणार, व्हिडिओ एडिट कर। आणि हा का कोणता मसाला आहे? हा थोडा मी चिकन मसाला घेतलाय, आणि थोडी आलं लसूण पेस्ट, आणि असं सर्व मिश्रण करून घेऊया एक मस्तपैकी। आणि आजी बघा आमचे बघते काय करतायत नक्कीच बोरं ह्या छोट्याशा कॅमेरामध्ये, तर तिला समजत नाही हे काय करतायत नक्की, तर तिला आम्ही व्हिडिओ दाखवतो तेव्हा समजेल ते काय करते। तर अशा प्रकारे मस्तपैकी मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये आता चिकनचे पीस टाकूया, सर्व कसे असं मिक्स व्हायला पाहिजे, त्यामुळे सर्व चिकनच्या पीसला असा मसाला कसा मस्त लागला पाहिजे। तर प्रोफेशनल फक्त हीच आहे, कारण हीच सर्व आमच्या घरी बनवते असे बिर्याणीचे वगैरे काही चांगले पदार्थ वगैरे। आणि ते आमच्या आत्या आलेली आहे, हाय तर कर यार ते मी बोलते स्टॉपचे व्हिडिओ ना तसं बनव, फुल ब्लॉग नाही ते छान वाटेल, नाही फुल ब्लॉग टाकूया। तर आता इथे चवीनुसार म्हणजे आपल्या मसाला विसाला आहे दही, त्याप्रमाणे आपण मीठ घेऊया थोडासा, जास्त खारट पण नको। आणि किती टाइम ठेवायचं? आणि अर्धा तास असंच ठेवायचं आहे मॅरिनेट करून। हे दे ना, त्यामुळे कसं जरा चिकनमध्ये तो मसाला वगैरे सर्व मिक्स होऊन जरा चिकनला एक फ्लेवर येतो चांगला। तर थोडा वेळ आपण ठेवूया, अर्धा तास। आणि आपल्याला भात पण शिजवायचा आहे, तर तो पण नंतरला
शिजूया. आणि तुम्ही इथे पाहू शकता की कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची कापून ठेवलेली आहे. आणि ही नवीन शोध लावलेला आहे तिने, असं मिरची आणि कोथिंबीर टाकायचं. हे आम्हाला फर्स्ट टाईमच समजलं आहे. मिरची टाकतात कोथिंबीर मॅरिनेटसाठी. तर आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे थोडा अर्धा तास. आणि भात पण उकळवून घेऊया. तर इथं आम्ही बासमती राईस घेतलेला आहे, कारण जास्त करून तोच यूज होतो आपल्या बिर्याणीसाठी. तर थोडा पाण्यामध्ये ठेवलेला 5-10 मिनटं. मस्त वास येतो ना. कोलम आहे मला वाटतं. कोलम आहे ना ग मम्मी? बासमती मध्ये पण प्रकार असतात रे. नाही हा बासमतीच नाही, आहे. बासमतीचे पण वेगवेगळे नाही असतात. हा बासमतीच आहे. तर आम्ही गॅसवरती ठेवलेला आहे. घी ना. तर आता थोडासा घी टाकूया त्यामध्ये. घी टाकल्यामुळे कसं मस्त असा स्मूथ फ्लेवर येतो त्याला, बटरी असा. हिनी बोलायचं ते मीच बोलतोय सर्व. आणि श्रुती मदत करायला आले खास. हा काढून दे ना मला. तुला आलवाला मागे. श्रुतीची एक स्टोरी आहे आमची. तिने पण एकदा बिर्याणी बनवलेली कुकर मध्ये. सांग स्टोरी सांग. आणि ते तेजपत्ता टाकतोय. माहित नाही काय आहे. टाकायचं असतं. हा कोणता फूल आहे? अरे फूल आहे तो कोणता तरी. तेच माहिती नाही मला. हा कोणता तरी फूल टाकलाय आपण. आणि हा काय दालचिनी. दालचिनी. फूल कोणता तो? हा फूल कोणता आहे का त्या तो? हा फूल हा? दगड फूल. नक्की मी पहिल्यांदा ऐकलं नाव. आणि हे काय आहे? असतं ते मला म्हणा. बनवायचे असेल तर बनवा, नाही तर गप्प दुकानात. आम्ही सर्वांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायला गेलेलो, पण अर्धावटच सोडून आलं. हे काय आहे? चित्र हे काय आहे? दालचिनी. आपल्या हातावर तिला जर युनिक वाटतं त्याच्यात सगळं टाकायचं. आता हातात काढायचं. जेवढे काय मसाले भेटतात ना ते सर्व टाकते ही. मेन इन्ग्रेडियंट्स खाली जातात. आता चमचानी काढते जशी व्हिडिओ आहे तशी चमचानी काढते. हे काय आहे? लवंग. शिवा तोंडवा. काय आहे ते? काळी मिरी. जोरात बोल. तर इथे काळी मिरी, धना, जिरा सर्व मिक्स आहे. थोडंसं टाकलंय आपण ते, एक मस्त असा फ्लेवर येण्यासाठी. करताना मी स्पष्ट एवढंच ना टाकायचं आहे. तर आपण सर्व खडे मसाले वगैरे टाकलेले आहेत फ्लेवर येण्यासाठी. आणि आता भात शिजवण्यासाठी ठेवलेला आहे. तर तोपर्यंत आपण वाट पाहूया. आणि जसा भात शिजेल तसा तुम्हाला दाखवतो की कसा मस्तपैकी रेडी झालेला आहे. बोल आई, तुला काय बोलायचं आहे? मला बोलायचं तिला समजत तरी. तर आता आमचा भात शिजवून रेडी झालेला आहे. आणि आता आम्ही ग्रेव्ही करायला घेतली आहे. तर आता थोडं त्याच्यामध्ये काय टाकलं? घी, तूप टाकलं की
घी आणि तेल. घी आणि तेल थोडं टाकलेलं आहे. तेल जास्त. आणि इथे आप्पीनी बिरेसा पण बनवून रेडी झालेली आहे. तर त्याची व्हिडिओ नाही दाखवली मी. आणि ते जिरा टाकलेला आहे. तर आता कांदा थोडा मस्त परतवून घेऊया. मस्त असा ब्राऊन कलर यायला पाहिजे. आणि तोपर्यंत थोडा परतवून घ्यायचा आहे. तुझा जर आधीच फेमस झाला असतो. त्याला टाइम लागेल. तर याला टाइम लागेल. तोपर्यंत आपण नंतरला दाखवतो. परतवून मस्तपैकी असा ब्राऊन कलर झाला की. आणि इकडे आपले दादा बघा कसे आले. टाइम बघा कुठे चिखलात होऊन आलाय काय माहिती. 5:30 वाजता गेलेला. 1 तासात येणार होता आणि आता 9 वाजले. जेवायच्या टायमाला आलंय बरोबर. इथे आम्ही वाट बघत राहिलो त्याची. हा? काय घेऊन आले? मोमोज घेऊन आले आमच्यासाठी खास. ही जी बिर्याणी आहे ती सक्सेसफुली होणार आहे का? आणि आपल्या ओंकार दादाने बघा आपल्यासाठी मोमोज घेऊन आलाय खास. लेट झाला म्हणून घेऊन आलाय तो. म्हणजे कोण बोलायला नको. आई कसे आहेत? बोल 1 नंबर. बोल 1 नंबर आहे. कोण कॅमेरा समानता मी बोललेला. मराठीत लोक, आपण मराठीत लोक बघणार तर काय इंग्लिश लोक बघणार. मराठी म्हणजे तर आम्ही खातो तोपर्यंत आणि नंतरला भेटतो. तोपर्यंत आमचा कांदा वगैरे शिजतोय. बिर्याणी बनते. बनवल्यावर तुम्हाला बाकीची प्रोसेस दाखवतो. हा मग बोललास ना. बनवू शकतो तू. ब्लॉगर बनू शकतोस. नाही तो नको. तर आता मी मोमोज खाईपर्यंत मसाला अप्पीने असा ग्रेव्ही म्हणजे टोमॅटो टाकलाय. आणि मी पण असं मदत करतो थोडा. मी बनवलेला आहे. संपला का त्याचा? तर आपण आता अद्रक लसूण पेस्ट टाकतोय थोडीशी.
थोडीशी म्हणजे जास्त थोडीशी. आणि आता थोडी हळद टाकूया त्यामध्ये. मी बोलतो ना तसं मग टाक. आता थोडा तिखट मसाला टाकूया. त्यानंतर थोडा गरम मसाला टाकूया. आणि आता बिर्याणी मसाला टाकूया थोडा आपण. पुन्हा 1 पॅकेट आम्ही टाकलं त्यामध्ये. आणि थोडासा जरासा चिकन मसाला टाकूया. मसाले थोडे थोडे टाकलेत कारण आपण मॅरिनेट करायला ठेवलं आहे चिकन, त्यामध्ये पण थोडे मसाले टाकलेले आधीच, तर आता पण आपण थोडेसे टाकलेत. आणि मस्तपैकी मसाले असे गरम पूर्ण प्रॉपर असे गरम झाले पाहिजेत. माझी पावडर लागायला नाही पाहिजे त्यात. हा काय बोलते, तेल जास्त लागतो चिकनला असं सांगते अप्पीताई. ए भाई मेरा चार्जर मत ले. असा चार्जर भेटणार नाही कुठे परत. मला भेटला. थोडीशी कोथिंबीर. मला आठवत नाही भातात मीठ टाकलंय की नाही. थोडं टेस्ट करून बघायला. ओम्याला सांग, ओम्याला सर्व माहिती आहे. तर आम्ही इथे भात शिजवून उकडवून घेतलेला आहे, पण आता आम्हाला माहिती नाही की आम्ही मीठ टाकलेलं की नाही. तर आता ओम्या आम्हाला सांगेल मीठ टाकलंय का. टेस्ट करून बघ रे. बरोबर नाही टाकलंय. ओके, माझ्या भरोश्यावर. तर मीठ नाही टाकलेलं आहे. आत्या सांगेल. आत्या नाही टाकलंय मला माहित ना. सांग, नाही तर मीठ आम्ही टाकू जास्त. नाही ना टाकलं, नाही टाकलं. तर आता डबल कन्फर्म करतोय. आपले हाफ हॉटेल मॅनेजमेंट केलेले आहेत शेफ. तर आता आम्ही चवीनुसार मीठ टाकतो इथे थोडंसं. ब्लॉगमध्ये येण्यासाठी बघा काय काय म्हणजे बिर्याणी का बनवली माहिती आहे का. खास एक तर गटार आहे म्हणून, आणि तिने खास ह्यासाठी बनवलं की तिला ब्लॉगमध्ये यायचं होतं. 500 लोक बघू. 500 काय कधी कधी जातात माहिती आहे ना. अरे सबस्क्रायबर आपले. हां 500 अजून वाढवायचे आहेत. जर ही व्हिडिओ बघून जर ना 1000 सबस्क्रायबर झाले ना, तर ओम्याने मी सोबत टकला करू. तू काय करणार अजून किती करणार. हा वाला पुढेच टाकतो आता पार्ट. स्टार्टिंगला नाही काही. तर आता मॅरिनेट केलेलं आपण चिकन टाकूया त्यामध्ये. मस्त दिसायला तर मस्त दिसतो एकदम. परफेक्ट आम्ही ना अर्धा तास ठेवलेला मॅरिनेट करायला.
त्याला काय नाही कॉपीराईट आपल्याला लगेच कॉपीराईट लावतो. दिसतंय तर चांगलं असं मस्त. काय पाहिजे? तर आता याच्यामध्ये थोडंसं असं पाणी ॲड केलं आहे आपण चिकन बॉईल व्हायला. गरम तवा तवा नाही. कोणाचा आहे रे? उचल उचल. अरे राणी जायची. हॅलो हॅलो हॅलो. मोठे मोठे पीस ठेवले काय का मम्मी? चालूच आहे. नाही तो बंद. आता शिजवायला ठेवायचं. ओके, तर आपण मस्तपैकी असा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता शिजवायला ठेवूया थोडा टाइम. थोडासा पाणी आणि मीठ ॲड करूया थोडासा यामध्ये, कारण आपण भातामध्ये मीठ नव्हता टाकला, तर आता टाकून घेऊया थोडासा चिकन म्हणजे चवीनुसार. तर कमी झालं तरी चालेल, पण जास्त नका टाकू. तर आपला चिकन मस्तपैकी झालेला आहे ग्रेव्ही. तर आता आपण त्यामध्ये राईस टाकूयात परतून. सर्व राईस टाकायचा असा आणि वरती लेअर लेअर एक नाही एकच. सिंगल लेअर.
तर इथे आम्ही सिंगल लेअर लावले, तुम्ही पाहिजे तर डबल लेअर पण करू शकता. थोडासा आधी खाली ग्रेव्ही ठेवू शकता, त्यानंतर त्याच्यावर तांदूळ म्हणजे भात आपला, आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यावर ग्रेव्ही टाकून वरतून भात ठेवू शकता. पण आम्ही सिंगलच केला आहे. आणि हे काय टाकतो आपण? तांदळाचं जो पाणी उरलंय ना तो ठेवायचा असतो. ओके. आणि ते वरतून आम्ही थोडं अजून घी टाकतोय. आणि थोडा कलर टाकतोय, पाण्यामध्ये मिक्स केलाय ना आपण. आणि ते वरतून आपण ब्रिस्ता टाकतोय. असं करपलंय काय? कलर चेंज झाला. करपलंय की तो कलर चेंज झाला. तो तसाच असतो, करपळाच लागतो. तर आपण सर्व लेअर लावून घेतलेलं आहे, ब्रिस्ता वगैरे टाकलेला आहे. आणि आता थोडं त्याच्यावरती झाकण ठेवा, बंद करूया थोड्या टायमासाठी, तोपर्यंत मस्त रेडी होईल आपला बिर्याणी. मोठा घे थोडा, ही परतच ठेव ना, राहील काय तो. व्हिडिओसाठी ओके, तर आपण ठेवलेलं आहे. रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवतो, तोपर्यंत वाट पहा तुम्ही. A few moments later. मस्त केलं तरी वाटते मस्त. मध्ये कमी आहे. चला आधीच मीठ टाकतो, नाहीतरी थोडं कमीच टाकलेलं आम्ही. भातात कमी होता ना. चला बाय बाय. जस कसा आहे? जस कसा आहे? मस्त खाऊन जस सांग कसं आहे? एकदम मस्त झालं. खात मुन्नू रिॲक्शन दे. मुन्नू कसं झालंय सांग. छान झालंय. खातो आणि एक नंबर. मग आता कसा बोलला. तर मंडळी, मस्तपैकी बिर्याणी खाऊन झालेली आहे आमची. एक नंबर बिर्याणी झालेली आहे. आणि आम्ही बाहेर जाऊन आईस्क्रीम पण खाऊन आलो आहे. जस्ट आता 11:30 वाजलेत आणि आपल्याला उद्या विरारला जायचं आहे. तर त्यासाठी सर्व आम्ही झोपलो आहे, म्हणजे खाली तर झोपलेत, आम्ही वरती आलो आहे आमच्या बेडरूममध्ये झोपायला. तर आता झोपायची तयारी करतो आहे. तर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट पण मस्तपैकी अशा पाठवत जा आम्हाला, जेणेकरून आम्हाला पण समजेल की आमच्या व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत की नाही. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. असं प्रेम द्या.
सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, मित्राला पण पाठवा. थँक्यू, धन्यवाद. हा ब्लॉगिंग आहे. आई आमच्या गावावर आलेले आहेत. गावडे भाऊ आज काहीतरी स्पेशल तिकडे चालले त्यांचा काय पॅक. गावडे भाऊ आता पॅक देत आहेत, पण आम्हाला नको आहे तो पॅक. लोटला विटला गटरात. तर तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही घेऊ शकता का? श्रुतीताई तुम्ही थोडा स्मॉल तुम्ही आधी घ्या.